नमस्कार मंडळी, मी कोकण करू आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सो आजच्या व्हिडिओची सुरुवात करतोय एक अशा ठिकाणी जिथं बघून तुम्ही लय अरे कहना क्या चाहते हो? तृप्त व्हाल. तर चला, तर माझ्यासोबत कोण कोण तुम्हाला दाखवतो. मानसी बसले, सायली आणि सिद्धू आहे कर, आणि आमच्यासोबत एक रायडर आहे सायकलवाला, तो गेला बघा. आणि बाकीचे गेलेत पुढे. बबलू गेलाय पुढे आणि काही गाडी आणायला गेलाय. सो आम्ही चालू आहे. नक्की व्हिडिओ एंडपर्यंत बघा. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सो बाय. आता आलो, जरा पेट्रोल वगैरे भरतो. बाकीचे आम्ही तर तिघं जण आहेत. बाकीचे आहेत पुढे. बबलू थांबले पुढे. त्याला नयनला पण बसवायचे तिथं. टोटल आमच्याकडे 3 गाड्या आहेत. तर टोटल 9 जण आम्ही, 3 गाड्या आहेत. सिद्धू, मानसी आणि सायली गेलेत पुढे. आता आम्ही तिघं इथं आलो आहे. पेट्रोल वगैरे भरतो. मग पुढे नांदगाव एक गाव आहे, तिथं तो बबलू थांबला आहे. बघू आता पुढचं कसं काय नियोजन ते. नाही ना आणलं नाही आला तो. कोण कोण तिघं जाणार आहे? हाय कर. हाय नवीन जोड हवा का? नवीन जोड. आता टोटल आम्ही झालोय 9 जण झाले. आता 3 बाईक आहेत. एका बाईकवर तिघं बसणार आहे. हां, काय बोलायचं अजून? शब्द चुकतात मध्ये. बोल ना. इकडे दाखवतो तुझं. लास्ट रे बाबू, लास्ट व्हिडिओ काढू का भांडण्याचे माझे? कधीपासून थांबलोय बबलू आता? याला 2 तास झाले. हां, 2 तास. मग यायचं ना इकडं. येऊ 2 तास झालं सांग तुझं. सर्दी झाली बघ. हे बसा लवकर. येताव काय येताव तर कुठं चला. बसतो तू? मी मध्ये बसू? पागल आहे. काय मी काय केलं रे? पायी काढला, निघू इकडं. जा पायी काढला. You know- बिलकुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी? Wow. बाय मित्रांनो. मित्रांनो, पुढे चेकपोस्ट असल्यामुळं माणसाला उतरवलं. पुढे दाखवलं चेकपोस्ट आहे. बाकीचे येतील, चालत येतील. थांबा बरं. आम्ही सिद्धू आणि मी आले पुढे. तर मित्रांनो, आता बाईक मी घेतो. सिद्धूला जरा आराम करायला देतो. आता थोडं किती मिनटं अजून? 23 मिनटं फक्त राहिले. सिद्धू राहिले कुठे राहिले बाकीचे? आता गाडी मी चालवणार आहे. बाकीचे ब्लॉग सगळे शूट आपला सिद्धू करणार आहे. सिद्धू करशील ना? हां, नीट करा. मोबाईल हातात नीट पकड. काय बोलतो बबलू? बस मोबाईल आपल्याकडेच आहे आता. त्या मोबाईल आपल्याकडे थोडे होता. अरे या लवकर. हा, खायला थांबले वा. हुशार आहेत. गोट्या जाण्याचा हापाला. अरे थँक्यू. माझ्या बहिणीने पॅप्सी आणले. गजब बेइज्जती है. इन्सर्ट केले यार. फालतू किती आहे. इन्सर्ट केलं बघा. दे हे पॅप्सी खात राहून का त्याला पटकन. कोकम मला जिलेबी दे. तुला नको ना मग? द्या मला. थांब, धीर धरतो का जरा? थांब ना, ते येते ना. लस्सी 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 लस्सी. देते ना, दिला पण देते. धीर धर. काय रे? नको, खरं नको. मी पिऊ सगळे. आणि देवगड. अरे तू खरं गाडीवर जास ना? बबलू होय. अडीच बोलायला गाडी घराकडे गेल्यावर पण ना.
चला पटकन लवकर निघा. पेप्सी बिप्सी खात राहू नका, टाइमपास करू नका. आता आलायत ना, आता गप्प बस. अडीच आणि हुडीच करत बसला. काय नाही 5 वाजता देवा नेऊन बसा बसा पटापट. बोल गाडीचं. पण काय माहित कुठे इथंच लास्ट स्टॉप. हेच लास्ट स्टॉप. हां विचारा कोणाला तिथे. काय मॅप काय आहे? भिकार मॅप आम्हाला चुत्या बनवतो. समजत नाही त्या मॅपला. म्हणता तिथं बबलू. ए बबलू आलोय म्हणता तिथं. आलोय म्हणत तेच दाखवला. तुम्ही कधी आलात तर मॅपच्या भरोसा देऊ नका, कारण की मॅपमध्ये दाखवलं इथं आहे डेस्टिनेशन, पण इथं काहीच नाही. बघू शकतो तुम्ही ज्या ठिकाणी आम्हाला जायचं ते इथं आहेच नाही. ते काकी बोलत आहेत की तिकडं पाठीमागे. सगळे आता परत चाललो आम्ही. चला रे, चला युटर्न घ्या आता. तर मित्रांनो फायनली आम्ही सकाळी मी जे बोललो तर ज्या सस्पेन्स आहे त्या सस्पेन्सच्या म्हणजे लोकेशनला पोचलो आम्ही. ते तुम्हाला दाखवतो काय ते. नक्की कमेंट करून सांगा कसं आहे ते. आणि वर्षाचा शेवट दिवस आहे, तो म्हटलं शेवट दिवस काहीतरी कुठं जाऊया पिकनिक वगैरे. तर सगळे मित्रपर्यंत आलेत. बाकीचे कुठे गेले रे? बाकीचे पुढे गाडी वगैरे लावत आहेत. तुम्हाला दाखवतो कशासाठी आम्ही आलो आहे ते. कुठे गेलेत? तर मित्रांनो सकाळी तुम्हाला तो सस्पेन्स सांगितला. तो सस्पेन्स म्हणजे हे जे मंदिर आहे श्री सिद्धिविनायक मंदिर, दाभोळे पाखरबाव इथं, म्हणजे देवगड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. इथं आम्ही दर्शन घ्यायला आले. बाकी सगळे आतमध्ये गेले. आतमध्ये शूट करायला अलाउड आहे की नाही काय माहिती नाही, बघू विचारूया. तर वर्षाचा शेवट दिवस आहे, म्हटलं काहीतरी शेवट दिवस काहीतरी करूया आपण. म्हटलं जरा पाया पडायला होऊया. लास्ट टाइम आम्ही गेलो होतो कुणकेश्वरला. ते बोलत होते कुणकेश्वरला. म्हटलं कुणकेश्वर नको, म्हटलं आज वार चांगला मंगळवार आहे तर गणपतीच्या मंदिरात जाऊया. बाकी तुम्हाला इकडं एक वैशिष्ट्य सांगतो. इथं 12 महिने पाणी असतं. व्हाळ आहे व्हाळ, तिथं 12 महिने पाणी असतं. ते तुम्हाला दाखवतो. हेच ते मंदिर आहे. तर आता जातो आतमध्ये, बघू व्हिडिओ शूट करायला भेटते की नाही. नाही बाकीचे पब्लिक गेलेत खाली, ते तुम्हाला दाखवतो. 12 महिने तिथं पाणी असतं. ते मंदिर आहे, एक मिनिट त्या साईडला जायचं आहे ॲक्च्युली. कुठे काय पाणी उलटा टाकू आणि काय मासे येतील. काहीच आता आम्ही आलोय, पोचलोय. हा चला लवकर. तर मित्रांनो हेच ते मंदिर आहे जे 12 महिने पाणी असतं. एकदा पाणी तुम्हाला दाखवतो. 12 महिने पाणी असतं. हे पाणी बघतो. बाकी वरती मंदिर आहे गणपती मंदिर, खाली असतं पाणी. हे पण मंदिर काय एकदा एक्सप्लोर करा. तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा या मंदिराला. बाकीचे तुम्ही बघा पब्लिक किती आलेत. सगळे पब्लिक चांगलं आहे, ओके आहे सगळं. बाकी आमची पण पब्लिक आहे, चाललेत पाण्यामध्ये.
हे झालं सगळ्यांचं आता निघायचं. तर मित्रांनो आमचं सगळं आता एन्जॉय करून झालं आहे. आता कुठे जायचं आहे बबलू? कुठे? देवगड बीचला जायचं खरंच. आता आम्ही इथून आता देवगड बीचला जाणार आहे. तिथला पण तुम्ही व्हिडिओ बघा. बाकीचे वरती आता पाय वगैरे पडतात ते. बाकी कसं सगळं झालं आहे. तुम्हाला इथलं पाणी दाखवतो. पावणे 2 वाजले. त्याला गाडी किती वाजता पाहिजे? 2:30 वाजता पाहिजे ना. काय करायचं बोला. गाडी आणली चला आता आम्ही निघतो. त्याच्या पुढचं काय डिसिजन ते बघूया जरा. पाहुणे 2 झाले. ये असला अंकित फोन आहे ना तुझ्याकडं? काय फोन तुझा? हेच ते मंदिर आहे जिथं 12 महिने पाणी असतं. हे बघा बाकी सगळे पब्लिक बसलेत. आता आम्ही निघतो. आता पुढचं खरंच देवगड बीचला जायचं आहे की नाही ते बघू. आता तो म्हणतो आहे जायचं आहे करून. बाकीचे बोलत आहेत की नाही करू. तर जायचं असेल तर ही व्हिडिओ तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. तर फायनली मित्रांनो आमचं आता दर्शन वगैरे झालं आहे. आता आम्ही चाललो आहे घरी. बघूया आता घरी जायचं की पुढचं काय नियोजन आहे. आणि हा वर्षाचा शेवट दिवस होता म्हणून गणपतीचं पाय वगैरे पडले. पुढच्या वर्षी पण आम्ही ट्रिप काढणार आहे. पुढच्या वर्षी पण तुम्हाला दाखवू ट्रिप कुठं कुठं जाणार आहे ते. तर बाकीचे पब्लिक इथं आहेत. आता निघू थोड्या वेळात. झालंय सगळं आता फिरायचं. तर मित्रांनो आम्ही घरी जातो. आता स्वामींचं मठ दिसलं आम्हाला. तर जातो आता आम्ही पाया पडतो घरी जातो आता. तर म्हटलं जातो आता कारण 2 टाईम आलो होतो इकडे. मग तर स्वामींचे दर्शन नाही घेता आलं. तर म्हटलं आज जाता तर म्हटलं दर्शन घ्या पाया पडूया. आता आम्ही 6 जण आहेत टोटल. हे स्वामींचं मठ आहे. तर मित्रांनो आता स्वामींच्या मठात आले. खूप भारी वाटते आणि मन सगळं मोकळं होते. आणि इथं इथलं वातावरण पण चांगलंच आहे. तर बाकी तुम्हाला मूर्त्या दाखवतं काय मस्त मूर्त्या आहे. विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम महाराज, संत गोरा कुंभार आणि इथं संत नामदेव आहेत. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर शेवटला करायचं काय मित्रांनो? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. So bye. काय